अधिराची अंगठी मुलाकडचे घेणार नाहीयेत का? अरे हा आजी, तू रोहनच्या ताईच्या अंगठीचं माप घेणार होतीस, घेतलंस का? एक मिनिट. रोहनच्या ताईच्या अंगठीचं माप म्हणजे तिची अंगठी पण आपणच घेणार आहोत? म्हणजे आता आपणच सगळं करणार आहोत म्हटल्यानंतर? अरे पण तिची अंगठी तिचा होणारा नवरा घेईल ना, तू का घेतोयस? अगं मग आपल्याकडून देऊया ना, नाहीतरी आपल्याला काहीतरी द्यायचंच आहे ना, मग आपण अंगठी देऊ. आणि तसं पण ते आता आपल्या फॅमिलीचा भाग झालेत ना, मग आपण दिलं तर काय बिघडलं ना. एक्झॅक्टली. मी तिच्या आईला ना तिच्या अंगठीचं माप द्यायला सांगितले. आहेत कुठे त्या? आले. आनंदीच्या अंगठीसाठी माप घेऊनच आले. हे बघा, कशा आहात अधिराची आई? बसा, मी ज्वेलरला घेऊन येतो. बरं आई, कशा आहात? बस बस. आई, हे आनंदीच्या अंगठीचं माप झोपली होती ना तेव्हा पटकन घेऊन आले. आई, एक सांगू का, म्हणजे तुम्ही आता बघा प्रतीकला चेन आणि अंगठी करणार आहात ना, तर ती जरा अशी मोठी असू दे, म्हणजे अशी जरा दिसायला बरी दिसते ना, म्हणून अशी जाडजूड असू दे. तर उगीच त्यावर ना उगीच बोलायला नको ना, काय अगदी एवढूसच केलं आणि तेवढूसच केलं. तर चांगली अशी जाडजूड अशी 4 लोकांना दिसेल अशी ठसठशीतच करा. आणि स्वानंदीची अंगठी पण तुम्ही अशी त्या तोलामोलाचीच करा, है ना? तुम्ही माप दिलेत ना, बाकी सगळं आमच्यावर सोडा. हो, खरंच गेल्या जन्मी आम्ही किती पुण्य केले असतील की तुमच्यासारख्या माणसांची भेट झाली. काय बाई, स्वतःच्या मुलीची अंगठी सुद्धा आपल्याकडनंच वसूल करते. मॉम, त्या अधिराच्या सासरचे ते खुश असतील तर ऍटलिस्ट अधिराला त्रास देणार नाही. असं काही नाहीये. ही लोक एवढं करतायत ना, मग ह्यांची हाव जास्त सुटणार आहे, त्यांची एक्सपेक्टेशन्स वाढत जाणार आहे. मुळात मला ही बाईच आवडत नाही. अधिराची सासू व्हायलाच नको ही. तू शांत राहा, काय बोलू नको. बरं, निघू का आता? साखरपुड्याच्या तयारीला लागायचं. अरे समर ज्वेलरी घेऊनच आलाय, आता तुम्ही थांबा ना आणि बघूनच जा ना अंगठी. हो चालेल. बसा बसा. आजी, रोहन आणि प्रतीकसाठी अंगठी तू सिलेक्ट कर. आजू, हिरोसाठी आणि रोहनच्या बहिणीसाठी अंगठी. हो बघते. हा ही बघ, ही स्वानंदीसाठी. स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी. हिऱ्याची अंगठी? स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी? तू हे खा ना. अगं नको राजा, माझा उपास आहे. काय नंदू, यावर्षी पण तू निर्जळी उपास केलास? यावर्षी म्हणजे अहो दरवर्षीच करते. नाही वेगळं काही नाही ग, पण तूच मला म्हणालीस ना आज तुझ्या ऑफिसच्या 2-4 मीटिंग आहेत, शिवाय कुठले तरी ग्रुप येणार आहेत इन्क्वायरीसाठी. अहो हो बाबा, पण ह्या गडबडीत असले की उपास ह्याच्याकडे लक्षात जात नाही ना, त्यामुळे दिवस छान जातो. मला तर ना ही आयडिया झेपत नाही. म्हणजे काहीच खायचं प्यायचं नाही. आय मीन डाएट वगैरे इट्स ओके, पण होल डे नो ईटिंग काय अर्थ आहे? सुश, पण असं केलं तर आपल्या मनाची ताकद वाढते आणि पोटाला एक दिवस आराम मिळतो. इट्स अ गुड डाएट. पण ताई, हे बघ, जर काही त्रास व्हायला लागला ना तर खा बरं का. डोंट स्ट्रेच युअरसेल्फ. हो बाबा. अरे काही होत नाही तिला, आपल्याला माहिती आहे ना, ती दरवर्षी निर्जळी उपास करते. शिवाय उपास करून 108 प्रदक्षिणा घालते ती मंदिरात. क्रेझी. अरे बरं झालं, त्या क्रेझीवरून आठवलं मला. तुझी क्रेझी कुठे, तुझी आई कुठे आहे?
डाडा सेम प्लेस, मंदिरात गेली ती पण. बरं मी पण निघते आता. ऑफिस मंदिर सगळं करूनच ये. चला बाय बाय. बाय ताई. सावकाश जाग. हो. माते अंबे जगदंबे, माझ्या लेकीकडे लक्ष असू दे तुझं. तुझी शक्ती तिला दे. म्हणजे स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी कशाला ना? नाही हरकत नाहीये, आमचा काही असा आग्रह नाहीये. तुम्ही आता आमच्यासाठी एवढं केलंय तेच खूप आहे. हो नाही नाही, एक मिनिट. अजित, तुला आवडले ना अंगठी? बस, दॅट्स फायनल. हीच अंगठी. नाही नाही, पण आपल्यापर्यंत कुठे काय येतंय? समरदादा बघतोय की आयुष्यात पुन्हा कधी कुणाचं लग्न ठरवण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळणार नसल्यासारखं चाललंय त्याचं. अरे पण आपण कोणाला डोक्यावर बसवतोय हे तरी कळलं पाहिजे ना. ती स्वानंदी सरपोतदार, हा, तिला हिऱ्याची अंगठी देता येते. तिच्या अख्ख्या आयुष्यभरात तिच्यावर झालेला जो खर्च असेल ना, त्यापेक्षाही ती हिऱ्याची अंगठी दुपटीने महाग असेल. ती डोक्यातच जाते माझ्या. ती फार शहाणी समजते स्वतःला. वृद्धाश्रमाबद्दल तर अशी बोलते की तिला खूप काळजी आहे त्यांची. काळजी बिळजी काही नाही, पैशाला हापापलेली माणसं आहेत. ती आई पाहिलीस ना, बुलबुल 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 नको तेवढं बोलते, हावरट कुठली. आणि ही मुलगी शांत बसून मॅनिप्युलेट करते. काही नाही, तिला माहितीये जरा असा चेहरा पाडला, गरीबासारखं दाखवलं की इथली माणसं विरघळतात. अशीच एक दिवस त्या वृद्धाश्रमाची जमीन सुद्धा हडपणार आणि आपण काहीच करू शकणार नाही. नो मॉम, नाही, ती जमीन मी तिच्या घशात जाऊ देणार नाही. काहीतरी करायला लागेल ना.